नमस्कार, मी हुमरे बाप्पूसाहेब. आपलं दैनिक संघर्ष लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण गेवरा तालुक्यातील गुळज या गावामध्ये आहोत. गुळजमध्ये येण्याचं कारण असं आहे की या ठिकाणी प्रत्येक वर्षी लक्ष्मी नरसिंह जन्मोत्सव मोठ्या उत्साहामध्ये ग्रामस्थ साजरा करत आहेत. या ठिकाणी विविध प्रकारचे कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. 3 दिवस या ठिकाणी विविध महाराजांच्या वतीने कीर्तनाचं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आज सकाळी नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांचे कालेचे कीर्तनाने आज या कार्यक्रमाची सांगता झालेली आहे. आणि आपण आता या ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि या देवस्थानाचे जे पुजारी आहेत त्यांच्याकडून आपण येथील सर्व माहिती जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम या ठिकाणी तुमचं नाव सांगा अगोदर. नमस्कार, माझं नाव गणेश अशोकराव जोशी. मी गुळजचा आहे मूळ. यापूर्वीपासून या मंदिरामध्ये आमचं पूर्ण घराणं पूजा करत आहे. यापूर्वी माझे आजोबा गेल्या 50 वर्षापासून इथं पुजारी म्हणून आहेत, सेवक म्हणून आहेत. यानंतर माझे वडील, माझे काका आणि आम्ही दोन्ही भाऊ इथं पूजा करत आहोत. सर्वांना माहीत आहे की भगवान विष्णूंनी जे 10 अवतार घेतले होते त्यापैकी 4था अवतार आहे तो लक्ष्मी नरसिंहाचा अवतार आहे. 4थ्या अवतारामध्ये हिरण्यकश्यपूच्या मर्दनासाठी हा अवतार घेतला होता. शक्यतो आपण जर पाहिलं नरसिंहाचं जे मंदिर असतं ते क्वचित आपल्याला दिसतं, कारण की उग्र मूर्ती आहे. परंतु आपल्या गुळजचं वैशिष्ट्य जे आहे, गुळजची जी मूर्ती आहे ती शांत स्वरूपामधली आहे. आपण जर आपल्याजवळचं पैठण बघितलं आणि राक्षस भवन बघितलं, या दोन्ही ठिकाणच्या मूर्ती ज्या आहेत त्या उग्र स्वरूपातल्या मूर्ती आहेत. परंतु गुळजचं जे वैशिष्ट्य आहे ते शांत स्वरूपामधली मूर्ती आपल्याला दिसते आहे. आणि ही जी मूर्ती आहे ही कुणी बनवलेली नाही, ही स्वयंभू मूर्ती आहे. स्वयंभू म्हणजे पूर्ण खालून अशी ती पूर्णपणे इथं अवतरित झालेली मूर्ती आहे. आणि ही जी मूर्ती आहे ती वालुकामय स्वरूपाची मूर्ती आहे. आज जर आम्ही पूजा करतो, आम्ही पाहतो बऱ्याच वेळा आम्ही जेव्हा पूजा करतो खालून शंख आणि शिंपले येत असतात बघा. गोदावरीच्या काठावरचे वैशिष्ट्य आहे. आणि वालुकामय जशी पांडुरंगाची मूर्ती आहे त्याप्रमाणे ही वालुकामय मूर्ती आहे. या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे 3.5 फूट याची उंची आहे आणि 1.5 ते 2.25 रुंदी या मूर्तीची आहे. तसं जर पाहिलं तर ही मूर्ती पूर्ण स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत नाही. काही अवयव जे आहेत ते भग्नावस्थेमध्ये आहेत. कदाचित पूर्वीच्या मुघलांच्या काळामध्ये काही मूर्तीची पडझड झाली असावी, परंतु आपल्याला ठोस पुरावे सांगता येत नाहीत. परंतु मूर्तीच्या डाव्या बाजूवरती लक्ष्मीचा वास आहे आणि भक्त प्रल्हाद आहेत. त्याचबरोबर लक्ष्मीसहित भक्त प्रल्हादासहित ही मूर्ती इथं अवतरित आहेत. भक्त प्रल्हाद आणि लक्ष्मीच्या डोक्यावर भगवान नरसिंहांनी आपला डावा हात टाकलेला आहे. अशा प्रकारची ही शांत असणारी मूर्ती या ठिकाणी आहे. वालुकामय मूर्ती इथं आहे. आणि इथं दररोज आम्ही पूजा करतो. इथं पुजाऱ्याशिवाय या गर्भगृहामध्ये कुणालाही अनुमती नाही आहे. ही जी मूर्ती आहे, आता आपण नवीन मंदिर पाहतो आहे, परंतु मला आठवतं 15 वर्षापूर्वी जुनं मंदिर होतं. जवळपास 70 ते 80 खानाचं जुनं मंदिर होतं. आणि ही गर्भगृहात मूर्ती आहे. आता आपल्याला उंच दिसते आहे, परंतु पूर्वीचे जे होतं हे जवळपास 5 फूट खोल हे गर्भगृह होतं. आता नवीन बांधकाम केल्यामुळे जरा वरती आलं असं आपल्याला वाटतं आहे. आणि त्या काळी ग्रामस्थांनी प्रयत्न केला की ही मूर्ती आपण थोडीशी वरती घेऊ, परंतु लोकांनी इथं चिठ्ठी टाकली आणि देवाकडून कौल आला की ही मूर्ती कुठेही हलवू नका, मी जिथं आहे तिथंच ठेवावं मला, अशी सगळ्या देवांनी आपल्याला आज्ञा केली. त्याप्रमाणे ग्रामस्थांनी मंदिर इथं बांधलं, जीर्णोद्धार केला आणि सर्व ग्रामस्थ रोज मनोभावे इथं पूजा करतात, दर्शनाकरता येतात. आणि या नवसाला पावणारा नरसिंह आहे. आपण जर मनातून श्रद्धेने जर नवस केला तर नक्कीच हा नरसिंह आपल्याला पावल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारची थोडीशी आख्यायिका मला सांगता येईल या ठिकाणी. ओके, धन्यवाद. तुमचं नाव सांगा. तुम्हाला सेवन राहणार कुठले? राहणार गुळज, तालुका गेवरा, जिल्हा बीड. बरं, आपल्याकडे काय पद आहे का ट्रस्टचं? ट्रस्ट आहे ना, मी सेक्रेटरी ट्रस्टचा. बरं 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 कधीपासून आता हे जन्मोत्सव या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे? आम्हाला न कळल्यापासून जन्मोत्सव साजरा होत होतो. पण फक्त पूर्वी काय होतं की जन्मोत्सव साजरा करायचा म्हणजे 11 बावणाचा रुद्राभिषेक व्हायचा, असं इतकंच तिथं होतं, बाकी काही नाही. मग नंतर ट्रस्ट झाल्यापासून आम्ही गावात पालखी मिरवण्याचं हे केलं आहे. पालखी मिरवणं हे सगळं म्हणजे नित्यम एकादशी करणं, प्रत्येक महिन्याला कीर्तन करणं, हे सगळं चालू आहे. आता काय पुढचं कशा प्रकारे नियोजन असणार आहे? भाविक भक्त कुठून येतात इथं? इथं भाविक भक्त येणारे जाणारे काय गावातलेच भक्त असतात, बाकी दुसरे कोणी येत नाहीत. आणि एखादं येतं नरसिंह मंदिराची चौकशी करायला, त्याला सांगतात लोक इथं, बाकी दुसरं काही नाही. धन्यवाद. या, तुमचं नाव सांगा. कैलास काशीनाथ कुलकर्णी. बरं, आता गेवराई, मला वाटतं गेवराई तालुक्यात एवढंच एकच मंदिर दिसते. नाही, नरसिंह मंदिर एक देवपिंपरीला एक आहे माझ्या माहिती. बरं 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 काय काय सांगू शकता आपण त्याची, या मंदिराची? ह्या मंदिराची जास्त मला
म्हणजे आम्ही लहानपणापासून इथं महाराजाचं मंदिर होतं आणि तेव्हापासून तिथं ते कधी आलेले काय आलेले ते नरसिंहाच्या पुस्तक आहे आमच्या पुतण्याजवळ, त्याच्यात ती सगळी माहिती त्याची दिलेली आहे. आणि इथं नेहमी म्हणजे साल आम्हाला जसं जन्माच्या आधीपासून हे उत्सव साजरा होत होता. पूर्वी खर्च वगैरे ते जमिनीचे ट्रस्ट, त्यावेळेस ट्रस्ट नव्हतं, खाजगीमधून ते जमिनीच्या ठोका जमिनीचे पैसे काय जे येतील त्याच्यातून ते करायचे. त्याच्यानंतर हे ट्रस्ट झालं, मग हे ट्रस्टीवाल्याने सुरू केलं. तरी पण इथं लोक जास्त नरसिंह जयंतीच्या मला येत नव्हते, म्हणून हे आमचे रामेश्वर भोसले गुळदचे यांनी थोडा पुढाकार घेऊन त्यांना त्यांच्या नाना आणि त्यांनी हे शेअर ट्रस्टच्या आधी यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं. सगळं बॉडीने त्यांना सहकार्य केलं. नवीन बॉडी गावातले काही माजी सरपंच सगळ्या लोकांनी सहकार्य केलं आणि 7 वर्षापासून हे सातत्याने याच्यात महत्त्वाचा पुढाकार घेऊन हा उपक्रम सप्ताहाच्या निमित्तानं महाराज लोकांचे कार्यक्रम, कीर्तन वगैरे अशी सेवा ते सुरू झाली. 7 वर्षे आजचं झालं. आज शिवाजी महाराजाचं कीर्तन झाल्यासारखं समजा ते आले होते म्हणजे त्यांची सेवा झाली. आज असे प्रत्येक एकाचा एक महाराज येते, सेवा करते आणि हे सगळं सहकार्य भोसल्यांना त्याचं ही आहे, श्रेय आहे. ओके, धन्यवाद. आपलं पूर्ण रामेश्वर ज्ञानोबा भोसले गुळच. बरं, आता जो हा कार्यक्रम म्हटलं की पैशाची बाजू असते, मग काही देवाला म्हणजे मंदिराला काही जमीन वगैरे काय आहे का? आहे ना. मग त्याचाच उत्पन्नातून हे कार्यक्रम आयोजित केले जातात का गाववर्गणीतून केले जातात? लोकवर्गणी ना, हा सप्ताह हा लोकवर्गणीतून. जयंती पहिले नरसिंह जन्मोत्सव हा करीत होते ट्रस्टतर्फे. आता हे आम्ही अखंड हरिनाम सप्ताह चालू केला आहे 7 वर्षापासून. तर हा लोकवर्गणीतून होतो. नरसिंह जन्मोत्सवाचा खर्च पहिल्यापासून ट्रस्ट करीत होती, पण नरसिंह जन्मोत्सव म्हणजे 1 दिवसापुरता होत होता त्यावेळेस. आणि आम्ही 7 वर्षापासून आता अखंड हरिनाम सप्ताह चालू केला. 2 वर्षापासून नारायणगडचे महंत शिवाजी महाराज पण येतात त्यांना त्यासाठी आणि यापुढे येत राहणार. ओके, नाव सांगा आपलं. हरी महाराज गवारे. बरं, काय सांगू शकता मंदिराविषयी माहिती आपण? आता मी मंदिराविषयी जास्त नाही सांगू शकत, कारण आता हे जुन्यांनी ज्यांनी माहिती सांगितली, तर आता तिथून पुढं पहिले मला कळतं तेव्हापासून नरसिंह जन्माच्या दिवशी गावातून पालखी मिरवणूक होती आणि त्यानंतर आता थोड्या दिवसापूर्वी सप्ताह चालू झाला आणि गावातल्या लोकांचं सगळं जास्तीत जास्त सहकार्य असतं म्हणजे याला सप्ताहाला. आणि अशा प्रकारे मोठा नरसिंह जन्मोत्सव आपल्या गावात साजरा होतो. ओके, धन्यवाद. या चेअरमन, नाव सांगा आपलं पूर्ण. संदीप दिगंबर घनवट, सेवा सहकारी सोसायटी चेअरमन, गुळज. बरं, कशा प्रकारे आपला नरसिंह जन्मोत्सव साजरा केला जातो गुळजमध्ये? गुळजमध्ये भव्यदिव्य अशा स्वरूपात या ठिकाणी 3 दिवसीय कीर्तन महोत्सव आणि विधिवत ब्राह्मणांच्या हस्ते या ठिकाणी प्रतिमेचं पूजन वगैरे होत असतं. आणि दरवर्षी हा मोठ्या उत्साहात या ठिकाणी हा सोहळा पार पडतो आहे. परिसरात एवढं एकच भव्यदिव्य असं या ठिकाणी नरसिंह मंदिर आहे, त्यामुळे परिसरातील लोकसुद्धा या ठिकाणी नरसिंह जयंतीसाठी आवर्जून उपस्थित राहत असतात. आणि 3 दिवसीय कीर्तन महोत्सव आज या जन्मोत्सवानिमित्त, कालच नरसिंहाचा जन्म झाला आणि या जन्मोत्सवानिमित्त या ठिकाणी कीर्तन सेवा ही हरिभक्तपरायण महंत प्रेममूर्ती शिवाजी महाराज नारायणगडकर यांच्या अमृतुल्यवाणीतून या ठिकाणी आजच कीर्तन सेवा संपन्न झालेली आहे. आणि अशा प्रकारे दरवर्षी या ठिकाणी असा 3 दिवसीय कीर्तन महोत्सव आणि सर्व परिसरातील सर्व लोकांचं या कार्यक्रमाला योगदान असतं आणि भव्यदिव्य स्वरूपात या ठिकाणी असा हा कार्यक्रम सोहळा पार पाडला जातो. धन्यवाद. आपलं नाव सांगा अगोदर पूर्ण. मी सोमेश्वर अरुणराव पाटील चव्हाण. मी सध्या ह्या देवस्थानच्या अध्यक्षपदी काम करतो. म्हणजे गावाने माझ्याकडे ही जिम्मेदारी सोपवली. 2 वर्ष झाली ह्या जिम्मेदारीचं मी म्हणजे प्रयत्न करतो की चांगले ह्या नरसिंह संस्थान चालावं यापुढं आणि याच्यापेक्षा चांगलं चालावं. आम्ही ह्या वर्षी असं नियोजन केलं, गेल्या वर्षी आपण याच्यापेक्षा मोठं नियोजन केलं, तर आता ह्या वर्षी पण चांगलं नियोजन केलं. आम्ही ह्या वर्षी 3 दिवसीय कीर्तन महोत्सव ठेवला होता. पहिल्या दिवशी आम्ही काय केलं, आरोग्य तपासणी शिबिर म्हणजे सामाजिक कार्य हे नरसिंह संस्थांतर्फे आम्ही गावाला व पंचक्रोशीत लोकाला काय आपल्याकडून सहकार्य किंवा आपली सेवा होईल संस्थांतर्फे
ती करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. त्यामुळे आम्ही पहिल्या दिवशी आरोग्य शिबिर ठेवलं. काल आम्ही नरशिह जन्मोत्सव होता म्हणून म्हणजे जन्मोत्सव टायमाला कीर्तन, त्यानंतर संगीत भारुडाचा कार्यक्रम, म्हणजे मनोरंजन पण ग्रामीण भागातील लोकांचं झालं पाहिजे ह्या उद्देशातून आम्ही हे काम चालवलं आहे. आज आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, प्रेममूर्ती शिवाजी महाराज क्षेत्र नारायण गडकर यांचं काल्याचं कीर्तन होतं. त्यांनी आपल्या संस्थानला व गावाला भेट देऊन ते काल्याचे कीर्तन करून गेले व आता यापुढे असेच कार्य व असंच काम गावाच्या सहकार्याने संस्थान करणार आहे. हे माझा प्रयत्न राहील किती चांगलं काम संस्थांतर्फे व गावात सहकार्याने होईल याची मी दक्षता घेऊन पूर्ण जिम्मेदारीने हे काम करेल. आता 3 दिवस जर कार्यक्रम म्हटल्यानंतर मग जी भाविक भक्त येतात त्यांची काय राहण्याची व्यवस्था होती का आपल्याकडून? हो, होती. आम्ही जास्तीत जास्त भाविकांना होता येईल तोपर्यंत आमच्या गावात खूप भाविक वर्ग आहे वैयक्तिक गावातील, तो आपापल्या घरी त्यांना 1-2 दिवसाची राहण्याची सोय करतो वैयक्तिक. आणि इथून पुढं तेच चालू आहे आमचं की कुठं म्हणजे हे मानायचं आम्हाला भक्त निवास बांधायचं आहे, चाललं आहे, प्लॅनिंग चालली. मग शेवटच्या दिवशी कशा प्रकारे महाप्रसादाचं आयोजन केलं जातं आहे? मोठ्या प्रमाणात आम्ही महाप्रसाद आयोजन करतो, गावाच्या सहकार्याने करतो व सगळं गाव 4-5 हजार लोकांची संख्या म्हणजे लोक या कार्यक्रमाला जमतात. त्या कार्यक्रमानिमित्त आम्ही नुकती हे असे 5-6 पोते गावतो आणि ते छान प्रकारे करतो.